हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याबद्दल काही टिप्स दिल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यातील महत्त्वाच्या अशा 5 किचन टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. यामुळे आपलं किचन स्वच्छ नीटनेटकं राहील. तर त्या 5 टिप्स सोबत एक बोनस टिप पण मी तुम्हाला देणार आहे. तर आता या टिप्स कुठल्या आहेत चला बघूया. टिप नंबर 1. सकाळी आपल्या किचनमधला स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यानंतर आपण ना ओटा स्वच्छ धुवून घेतो किंवा पुसून घेतो. आता इथं जरी धुवून घेतला तर तो स्वच्छ कोरडा करायचा आहे. ओला अजिबात तसाच्या तसा धुवून घेतल्यानंतर ठेवायचं नाही. सगळं पाणी याचं आपल्याला या वायपरने काढून घ्यायचं आहे आणि कोरडा फडफडीत असा ओटा आपल्याला ठेवायचा आहे. जास्त ओलसरपणे ठेवायचं नाही आहे. आता ते झाल्यानंतर किचनमधली सगळी कामं झाल्यानंतर आपण हात वगैरे धुतोच सिंकमध्ये. त्याचबरोबर ना किचनमध्ये आपण अशा पद्धतीचा एक नॅपकिन पण ठेवतो हात पुसायला. तर आता हाच नॅपकिन कुठल्या पद्धतीचा ठेवायचा ते मी तुम्हाला सांगते. इथं माझ्याकडं ना हा जाड नॅपकिन मी ठेवलेला होता पहिला. तर असा जाड नॅपकिन आपल्याला पावसाळ्यामध्ये ठेवायचा नाही. कारण की ज्यावेळेस आपण हात पुसतो ना तर त्यावेळेस काय होते, हे जाड नॅपकिन पाणी शोषून घेतात आणि लवकर वाळत नाहीत. तसाच्या तसा ओलसर राहतो आणि ओलसर राहिल्यामुळं आपल्याला कुबट वास येतो आणि ओलसर जिथे जागा असेल किंवा कपडा असेल तिथं चिलटे माशाही होतातच. तर अशा पद्धतीचा नॅपकिन न ठेवता आपल्याला ना असा साधा कॉटनचा पातळ नॅपकिन जे आहे ना तो ठेवायचा आहे. कारण की जेणेकरून आपण हात पुसला की तो लवकर सुकला जाईल. अशा पद्धतीने हे डीमार्टला सुद्धा मिळले जातात. पावसाळ्यात तरी कमीत कमी असे तुम्ही वापरा. आता हे नॅपकिन मी स्टँडवर टाकले. तर हा नॅपकिन हात पुसल्यानंतर सारखा घसरून पडू नये यासाठी नाही, हे जे आपले कपडे सुकवतो आपण आणि त्याला जे क्लिप लावतो ना ते क्लिप अशा पद्धतीने मी लावून घेत आहे. जेणेकरून सहजासहजी आपण जरी हात पुसला याला तरी ते घसरून पडू नये. तिथंच तो नॅपकिन जागेला राहावा. आणि असे नॅपकिन असे पसरून असले की ते ना लवकर वाळलेही जातात कॉटनचे. आता टिप नंबर 2. किचनमधली कामं छोटे मोठे ही आपली पाण्याची राहतातच. आता कितीही तुमच्याकडे मावशी असली तरी ही असे कप, ग्लास, काचेची भांडी आपण धुतोच. तर हे धुतल्यानंतर आपलं जे सिंकचं पाणी आहे ते पाणी खाली पडलं जातं किचनमध्येच आणि भरपूर प्रमाणात मग ना इथली जागा ही ओलसर होते पाणी खाली सांडल्यामुळं. अशा पद्धतीने आता माझ्याकडून तर सांडतंच. ओटा साफ करतो, पाणी थोडंसं खाली पडतंच फरचीवर. तर त्यावेळेस आपण अशी पायपुसणी ना सिंकच्या तिथं ठेवायची जेणेकरून तिथला बघा ओलसर होत नाही. आपले पायही ओले होत नाहीत आणि ओले झाले तरी आपल्याला पायपुसणीला ते पुसता येतील. त्यासाठी इथं पायपुसणी नक्की ठेवा. टिप नंबर 3. आता किचनमध्ये आपण डस्टबिन ठेवतोच ओला कचरा ठेवण्यासाठी. तर हा डस्टबिन आपण ना वेळोवेळी साफ केला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे आणि हो त्यासोबत याला ना असं झाकणही असलं पाहिजे. तो उघडा नसावा किंवा झाकण तुटलेला नसावा. आणि त्यासोबत ना अशा डस्टबिनच्या बॅगही मिळतात बघा. तर या बॅग कमीत कमी वेळ म्हणते पावसाळ्यात तरी तुम्ही वापरा जेणेकरून डस्टबिन ना आपला स्वच्छ राहील. कचरा या बॅगमध्येच पडला जातो आणि मग कचऱ्यावाल्या ज्या मावशा आहेत ना त्या अजित ह्या बॅगनं उचलून कचरा पेटीत टाकतात. तर त्यावेळेस काय होतं, मग आपल्या डस्टबिनने ना आहे तसा असं स्वच्छ कोरडा राहतो. आता ह्या बॅग जर नाही वापरल्या तर काय होतं, डस्टबिन ओला होतो ओल्या कचऱ्याने आणि मग आपण रोजच्या रोज त्याला आपण जर साफ नाही केलं तर चिलटे माशा दुर्गंध असा हा होतोच. तर यासाठी ही टीप नक्की लक्षात ठेवा. महिलांसाठी खास आहे ही. किचनमध्ये आपण डस्टबिन ठेवतो ना तो तरी स्वच्छ असावा आणि त्यासाठी अशा या डस्टबिनच्या बॅग नक्की वापरा जेणेकरून आपला डस्टबिन हा घाण होणार नाही आणि तो स्वच्छ राहील आणि आपलंही काम मग हलकं होईल. म्हणजेच वेळोवेळी तो साफ करावा लागणार नाही. नाहीतर मग रोजच्या रोज आपल्याला हा डस्टबिन साफ करावा लागतो आपण जर अशा बॅग्स वापरल्या नाही तर. आणि हा डस्टबिन आपण सिंकच्या खाली ठेवून द्यायचा आहे ओला कचरा इथं आपण टाकण्यासाठी. टिप नंबर झाली ही 3. आता टिप नंबर 4. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा ना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की फ्रीज हा वेळोवेळी आपण साफ केला पाहिजे. म्हणजेच 8 दिवसातून एकदा. तर 8 दिवसातून एकदा फ्रीज साफ केला की आपला फ्रीज हा स्वच्छ राहतो. शिवाय त्याच्यामध्ये बॅक्टेरियाही जमा होत नाही. आता जास्त दिवस जर आपण फ्रीज साफ नाही केला तर तो फ्रीज साफ करायला सुद्धा ना जास्तच टाईम लागतो आणि त्याच्यामध्ये ना मग दुर्गंध बॅक्टेरिया हा जास्त जमा व्हायला लागतो. म्हणून 8 दिवसातून एकदा जर फ्रीज स्वच्छ केला तर आपल्याला स्वयंपाक करायलाही उत्साह येतो. त्यातून भाज्या घेताना किंवा आपलं जे शिजवलेलं आपण ठेवलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित आणि नीटनेटकं राहतं. आता फ्रीज हा
आतून तसंच बाहेरून सुद्धा स्वच्छ दिसला पाहिजे, जेणेकरून आपल्या डोळ्याला तर छान वाटतंच किंवा किचनसुद्धा मग प्रसन्न राहतं. आणि शिवाय मग आता पावसाळ्यामध्ये काय होतं, थोडं जरी कुठं जरी हात लागला, समजा आपण स्वयंपाक करता करता फ्रीजला हात लावतो त्यावेळेस, तर मग तिथं त्या वासाने किंवा त्या दुर्गंधाने चिलटे माशाही व्हायला लागतात. आणि मग ना असं थोडंसं काय होतं, आपल्याला मग नंतर कुबट वास यायला लागतो. त्यामुळं आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी आपल्याला फ्रीज स्वच्छ ठेवायचं आहे. आता फ्रीजमध्ये आपण काय काय ठेवतो, तर दही असेल, शिजवलेलं अन्न असेल, तर ते नेहमी झाकून ठेवावं, उघडं ठेवायचं नाही आहे. तर कुठलंही तुम्ही अन्नपदार्थ शिळे असेल किंवा ताजा स्वयंपाक झालेला असेल, भाजी शिल्लक राहिलेली असेल, तर ती ना झाकूनच फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आणि जास्त दिवसाचे शिळं अन्नसुद्धा जास्त वेळ किंवा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नका. आता इथं बघा, फ्रीजला आपण जिथं डोअर उघडतो फ्रीजचा, त्या ठिकाणी ना मी असा नॅपकिन ठेवते, जेणेकरून काय होतं, आपण स्वयंपाक करताना ना सारखा फ्रीज उघडतो, कोथिंबीर घ्यायला, मिरची घ्यायला, टोमॅटो घ्यायला, भाजी घ्यायला, अद्रक लसूण काही असेल ते, तर त्यावेळेस आपला हात इथं डोअरला लागतो. आणि तिथं मग काय होतं, हात लागून लागून कधी कधी आपल्या स्वयंपाकाचा ना मग हात असतो खरकटा, त्यावेळेस काय होतं, तिथं हात लागून ना ती जागा थोडीशी चिकट होते किंवा घाण होते. आणि तीच जागा घाण होऊ नये यासाठी असा नॅपकिन जर ठेवला तर आपला फ्रीजही स्वच्छ राहतो आणि किचनही. आता पावसाळ्यामध्ये आपण किचन ट्रॉल्या साफ करताना असा कोरडा नॅपकिननी आपल्याला ह्या ट्रॉल्या पुसायच्या आहेत. अजिबात तो पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा नाही किंवा बुडवून घ्यायचा नाही. कोरडा नॅपकिन घ्यायचा, कोलिनचा स्प्रे मारायचा आणि कोरडा नॅपकिननीच अशा पद्धतीने ट्रॉल्या पुसून घ्यायच्या. कारण की का, ते सुद्धा सांगते. नॅपकिन ओलसर पाण्यामध्ये तुम्ही जर बुडवून घेतला आणि नंतर ट्रॉल्या साफ केला, तर त्या लवकर सुकल्या जात नाहीत. ट्रॉल्या तशाच ओलसर राहतात, कारण की ऊन अजिबात नसतं. आणि ऊन नसल्यामुळं आपल्या ह्या ट्रॉल्या जर आपण ओल्या पाण्याने जर पुसल्या, तर त्या तशाच दीर्घकाळ ओलावा तसाच राहतो ट्रॉल्यावर, म्हणजे पाणी तसंच साठून राहतं त्याच्यावरती. आणि न सुकल्यामुळं मग लवकर न सुकल्यामुळं त्याचा कुबट वास, दुर्गंध असा यायला लागतो. तर हे असं होऊ नये यासाठी पावसाळ्यात तरी कमीत कमी ना एकदम सुक्या नॅपकिननी किंवा कोरड्या नॅपकिननी असा कोलिनचा स्प्रे मारून ट्रॉल्या साफ करा. याने आपल्या ट्रॉल्याही स्वच्छ निघतात आणि आपलं किचनही स्वच्छ राहतं. नक्की ह्या टिप्स ज्या आहेत तुम्ही फॉलो करा. तुमचं किचन हे स्वच्छ, नीटनेटकं आणि सुंदर राहील. तर अशा पद्धतीने ना मी सुद्धा माझी किचनची अशी काळजी घेत असते, जेणेकरून किचन स्वच्छ राहिलं की आपल्यालाही छान वाटतं आणि आपलं मन प्रसन्न राहतं. आपण प्रसन्न राहिलो की आपली फॅमिलीसुद्धा प्रसन्न राहते, हॅप्पी राहते, आनंदी राहते. आणि स्वयंपाक करायलाही ना भरभरून असा उत्साह येतो बरं का. तर आता ट्रॉल्या कधी साफ करायच्या, तुम्हाला टाईम मिळेल म्हणजे 8 दिवसातून 15 दिवसातून तरी ट्रॉल्या साफ करा. कारण की आपण स्वयंपाक करत असतो आणि कधी कधी ना प्रत्येक वेळेस आपल्याला पॉसिबल होत नाही की स्वयंपाक करता करता हात धुवून आपण ट्रॉल्या उघडतो, असं होत नाही. मला तरी होत नाही. मग काय होतं, स्वयंपाक करता करता कधी आपल्याला काही लागलं तर आपण ना त्या स्वयंपाकाचा हात ट्रॉलीला लावतो, ट्रॉली उघडतो आणि सामान घेतो डब्यातलं. तर असं होत असतं. आणि तुमचं होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझं तर होतंच. मग मी काय करते, 8 दिवसातून अशा पद्धतीने ना ट्रॉल्या साफ करत असते. आणि मग ते ट्रॉल्या साफ आणि स्वच्छ दिसल्या की मग खरंच सांगते ना, एवढं भारी वाटतं, छान वाटतं, मन प्रसन्न होतं किचन स्वच्छ असलं तर. तर अशा पद्धतीने मी माझ्या किचनची काळजी घेत असते. किचन माझं व्यवस्थित, स्वच्छ, नीट दिसावं यासाठी आपल्याला रोज कमीत कमी ना अर्धा तास तरी आपण काढायचा. किचनमधले रोजचा एक कोपरा आपण स्वच्छ करायचा. यामुळं आपलं किचन हे स्वच्छ राहील, जास्त घाण होत नाही. जास्त घाण किचन झालं की आपल्याला टेन्शन येतं, तर कुठून साफ करायला घेऊ. आणि मग कधी कधी ना जीवावर येतं, अरे इथं घाण झालं का, होऊ द्या, अशा पद्धतीने. तर अशा ह्या छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत ना, नक्की तुम्ही वापरा. पावसाळ्यामध्ये तरी किचन तुमचं एकदम हायजीन राहील. आणि चला, आजच्या या टिप्स कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. आणि आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा टिप्ससाठी आता जे नवीन पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस केल्यामुळं माझे अशा छान छान किचन टिप्स आहेत ना, याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला, 5 टिप्स तर आता या तुम्हाला सांगून झाल्यात. आता एक बोनस टिप आहे, ते सुद्धा तुम्हाला मी सांगते. तर ती कुठली, चला बघूया. आता बोनस टिप ती म्हणजे
सिंकमधून ना आपल्या कधी कधी दुर्गंध येतो बघा, वास येतो, कधी कधी आपलं खरकटं पाणी वगैरे जास्त त्याच्यामध्ये साचल्यामुळं. तर डीमार्टमध्ये ही हार्पिक ड्रेन पावडर मिळतेच. आता बऱ्याच जणांना माहितीही असेल, पण तरीसुद्धा याच बरोबर याला ऑप्शन म्हणून पण मी तुम्हाला एक जुगाड सांगणार आहे, काय ते पुढे तुम्हाला सांगतेच. तर ही हार्पिक ड्रेन पावडर आहे ना, तुम्ही रात्री सिंकमध्ये ना घालून ठेवा, जेणेकरून त्याचा ना पाईप क्लीन होतो आणि सिंकचा पाईप स्वच्छ असला की झुरळही होत नाहीत आणि जे काही खरकटं वगैरे आपल्या तिथं अडकलेलं असतं ते साफ होऊन जातं आणि खरकटं अडकल्यामुळंच आपल्या सिंकमधून ना दुर्गंध यायला चालू होतो. त्यामुळं ही पावडर टाकली, ड्रेन पावडर, की या पावडरनी आपल्या सिंकचा पाईप आहे तो स्वच्छ होतो, स्वच्छ क्लीन निघतो असा, आणि यामुळे झुरळं होत नाहीत आणि मग त्यातून दुर्गंधही येत नाही. तर ही टिप तुम्ही एकदा करून बघा ट्राय, खरंच झुरळंसुद्धा होत नाही. माझा हा पर्सनल अनुभव आहे. त्यानंतर मी ना थोडंसं पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर आपला पाईप हा क्लीन होऊन जातो. फक्त ही ना रात्री करायचं आहे आपल्याला. आता तुमच्याकडे ही जर ड्रेन पावडर नसेल, फिनेल तर आपलं फरची पुसायचं असतंच, पण फिनेल कुठलं एकदम डार्क स्मेल ज्याचा येतो ना ते फिनेल आपल्याला इथं वापरायचं आहे. तर ही बॉटल ना मी डीमार्टमधून आणलेली होती. तर याचा स्मेल ना खूप डार्क आहे आणि आता हे काम आपल्याला एक रात्री झोपतानाच करायचं आहे बरं का. दिवसा अजिबात आपल्याला याचा इफेक्ट होत नाही. तर रात्री काय करायचं, स्वच्छ किचन करायचं, सिंक स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यामधली जी जाळी आहे ना ती जाळी बाहेर काढायची आणि हे जे फिनेल आहे ना ते भरपूर प्रमाणात याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. आता तुमच्याकडे ड्रेन पावडर नसेल ना तर हा सुद्धा ना पर्याय खूप चांगला आहे बरं का. मी करते ज्यावेळेस माझ्याकडे पावडर नसेल त्यावेळेस मी फिनेलच सिंकमध्ये ओतते आणि अशा पद्धतीने जाळी आपल्याला परत लावून घ्यायची आहे आणि पाणी अजिबात याच्यावरती ना सोडायचं नाही, असंच रात्रभर हे ठेवायचं आहे. यामुळं झुरळही होत नाही आणि आपलं किचनही स्वच्छ राहतं. चला, कशा वाटल्या टिप्स नक्कीच सांगा.